नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. आज मी आपल्याशी अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की असे काही व्यक्ती असतात आपल्या जीवन पद्धतीमध्ये आयुष्यामध्ये अनुभवायला येत असतात की असे जे व्यक्ती असतात की सातत्याने म्हणतात की चांगलं वागलं पाहिजे, कोणाशी भांडलं नाही पाहिजे असं म्हणत असतात, परंतु भांडायला सुरुवात तेच करत असतात. अशा लोकांविषयी, अशा व्यक्तित्वांविषयी आपण संवाद साधणार आहोत. तो उपरोधी वाक्य सदामुखी, त्यांच्या मुखामध्ये बोलत असताना त्या कर्माविषयी उपरोधिक म्हणजे विपरीत वाक्य त्यांच्या मुखामध्ये असतात. म्हणजे भांडणाला जी सुरुवात होणारं वाक्य असतं ते त्यांच्या मुखात पहिले असतं. म्हणजे सुरुवात भांडणाला विषय देऊन करणारे हेच असतात, पण यांच्या मुखामध्ये बोलताना मात्र इतरांना समजवताना सुरुवात करताना काय म्हणतात तर निरूपण सुसंवादाचे, लोकांची कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याविषयी ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. परंतु विवादाला उपरोधिक वाक्य देऊन भांडणाला सुरुवात करणारे हेच व्यक्तित्व असतात. असे काही व्यक्ती असतात आणि ते बोलताना वागताना सदा इतरांना टोमणे देऊन बोलत असतात, लोकांना पिडून सोडत असतात असे व्यक्तित्व. आणि बहाणे करून आव नंतर आणतात की आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं, परंतु तो योग्य जागी योग्य टोमणा मारून ते मोकळे होतात. नंतर मग बहाणा करून सारव करत असतात, परंतु इतरांशी विपरीत अर्थ काढून बोलणं, टोमणे मारणं हे सातत्याने असे व्यक्ती करत असतात. आणि फुकटचा आव धार्मिकतेचा आणतात. धार्मिक विषयांमध्ये आम्ही किती धार्मिक आहोत याविषयी विवेचन करत असतीलही, परंतु व्यर्थरीतीचा जे करायला नको, जे धर्मशास्त्र विपरीत आहे असं आचरण ठेवून वागत असतात. परंतु बोलताना करताना धार्मिक आम्ही किती आहोत याविषयी पटवून देताना आपल्याला दिसत असतात. आणि त्यांची बुद्धी आंतरिक कुतर्क करणारी कुबुद्धी असते, अतिरेकी असतात, परंतु सुसंवादाचं महात्म्य मात्र सांगताना आपल्याला दिसत असतात. स्वार्थ पुरवणे आणि मिळवणे हेच त्यांची वृत्ती असते, परंतु प्रगतीवर कसं जायला पाहिजे, प्रगती कशी करायला पाहिजे याविषयी इतरांना सांगत असतात. परंतु वेळ आल्यानंतर आपला स्वार्थ कसा काढून घ्यायचा याविषयी त्यांना चांगलंच माहिती असतं. असे व्यक्तित्व अंतरीचे कृतज्ञ असतात. मुळात त्यांचं अंतःकरण कृतज्ञ असल्या कारणामुळे अशा प्रकारे ते बोलताना एक बोलतात, वागताना दुसरंच काही वागत असतात. असे व्यक्तित्व असतात जे गोड वाक्य बोलून भुलवतात लोकांना. संवाद साधताना इतकं गोड बोलतात, परंतु भांडणाच्या वेळी मात्र सुरुवात करणारं वाक्य यांच्याच तोंडातून येत असतं. म्हणजे सुसंवाद कसा साधावा, कसं वागावं बोलावं यावर सांगत असतात, परंतु ती स्थिती भांडणाची कशी उत्पन्न करायची, कसा विषय देऊन भांडणाला सुरुवात करायचं पहिलं वाक्य मात्र यांच्या तोंडातून निघत असतं. असे व्यक्ती असतात जे वरवर चांगले वागतात, परंतु अंतरामध्ये विपरीत अर्थ ठेवून दडलेले असतात. असे काही व्यक्तित्व असतात. याविषयी आपण बोललो. धन्यवाद.